आज आपण बघणार आहोत की पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चरिंग करून आहे त्याच पैशात एक्स्ट्रा पैसा न देता कसा कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ बनवता येऊ शकतो. आणि त्यासाठी आज मी माझ्या एका रिअल क्लायंटचं उदाहरण घेणार आहे आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आम्ही काय बदल केले, का केले आणि त्यातून त्यांना कसा फायदा झाला किंवा होणार आहे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात फक्त इन्व्हेस्टमेंट नाही तर टॅक्स प्लॅनिंग, इन्शुरन्स रिस्ट्रक्चरिंग आणि म्युच्युअल फंड ॲलोकेशन या तिन्ही गोष्टी इन्व्हॉल्व्ह असणार आहेत. सर्वात आधी आपण त्यांचा जुना पोर्टफोलिओ बघूया. तर त्यांची ॲन्युअल सॅलरी इन्कम आहे 23,50,000 रुपये. त्याशिवाय कमर्शियल प्रॉपर्टीमधून दर महिन्याला 25,000 रुपये रेंट त्यांना येत होते. टॅक्स फायलिंगसाठी ते ओल्ड रेजिम निवडत होते कारण त्यांच्या मते त्यांच्याकडे डिडक्शन्स होत्या. 80C अंतर्गत 1,50,000 रुपये. सेल्फ ऑक्युपाईड होम लोन इंटरेस्ट 2,00,000 रुपये. HRA आणि इतर एक्झम्पशन्स 1,50,000 रुपये. इन्शुरन्समध्ये त्यांच्याकडे 3 कोटी रुपयांचं टर्म इन्शुरन्स होता, पण त्यात रिटर्न ऑफ प्रीमियम फीचर होतं आणि त्याचा वार्षिक प्रीमियम होता 1,75,000 रुपये. हा प्रीमियम 24 वर्ष भरायचा आणि कव्हरेज 47 वर्षांचं होतं. शेवटी मॅच्युरिटीला म्हणजे 47 वर्षांनी त्यांना 30 लाख रुपये मिळणार होते. त्यानंतर त्यांच्याकडे मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी फक्त 5 लाख रुपये कव्हरेजची होती आणि इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली ते फक्त 5,000 रुपयाची SIP करत होते. हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं की एवढी कमी SIP का? त्यावर त्यांचं उत्तर होतं की रिअल इस्टेटमध्ये बरीच इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे EMI, घर खर्च आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट करता येत नव्हतं. आता रिअल इस्टेट मागे घेता येणार नव्हती, पण जे आहे त्यातून बेस्ट काय करता येईल हे बघणं गरजेचं होतं. सर्वात पहिला बदल आम्ही टॅक्स रेजिममध्ये केला. आम्ही त्यांना न्यू रेजिम निवडायला सांगितलं कारण ओल्ड रेजिम फायदेशीर होण्यासाठी त्यांना जवळपास 7.25 लाख रुपयांच्या टॅक्स सेव्हिंग डिडक्शन्स लागल्या असत्या, ज्या प्रत्यक्षात नव्हत्या. वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे 5 लाखांच्याच डिडक्टेबल एक्सपेन्सेस किंवा इन्व्हेस्टमेंट्स होत्या आणि न्यू टॅक्स रेजिममध्ये डिडक्टेबल इन्व्हेस्टमेंट्स कन्सिडर केल्या जात नसल्या तरी टॅक्स स्लॅब रेट्स ओल्ड रेजिमपेक्षा खूप कमी आहेत. त्यामुळे जास्त टॅक्स वाचवू शकलो. म्हणून न्यू रेजिम निवडल्यावर त्यांचा मंथली टॅक्स जवळपास 8,000 रुपयांनी कमी झाला. म्हणजे इन हँड सॅलरी वाढली आणि त्याच 8,000 रुपयांची मंथली सेव्हिंग झाली. हे 8,000 रुपये खर्च न करता थेट म्युच्युअल फंड SIP मध्ये टाका, असं आम्ही त्यांना सांगितलं. म्हणजे SIP 5,000 रुपयेवरून 13,000 रुपये झाली. दुसरा बदल इन्शुरन्सने केला. मेडिकल इन्शुरन्स ठीक असल्यामुळे तिथे काही बदल केला नाही, पण रिटर्न ऑफ प्रीमियमवाला टर्म इन्शुरन्स प्लॅन आम्ही रिव्ह्यू केला आणि त्यामध्ये असं दिसलं की जर त्यांनी रिटर्न ऑन प्रीमियम असलेल्या प्लॅनऐवजी नॉर्मल टर्म इन्शुरन्स प्लॅन घेतला तर त्यांचा प्रीमियम सेम असर्टसाठी कमी होईल आणि तोच कमी झालेला प्रीमियम जर त्यांनी इन्व्हेस्ट केला तर पॉलिसी मॅच्युरिटीला मिळणाऱ्या रकमेपेक्षा जवळपास दुप्पट कॉर्पस तयार करता येऊ शकतो. नॉर्मल टर्म प्लॅनचा प्रीमियम क्वार्टरली 13,500 रुपयांनी कमी येत होता. म्हणजे मंथली जवळपास 4,500 रुपयांची सेव्हिंग झाली. आता विचार करा, हेच 4,500 रुपये जर 30 वर्ष डिसिप्लिन पद्धतीने इन्व्हेस्ट केले तर पॉलिसी मॅच्युरिटीला मिळणाऱ्या 30 लाखापेक्षा तब्बल 4 पट जास्त कॉर्पस तयार होऊ शकतो. म्हणून कंपॅरिझन केल्यावर क्लायंटने प्युअर टर्म प्लॅनचा पर्याय निवडला. आता ते 4,500 रुपये पण SIP दे ॲड झाले. म्हणजे टोटल मंथली इन्व्हेस्टमेंट 17,500 रुपये झाली. तिसरा बदल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये केला. आधी त्यांच्याकडे फक्त 3 म्युच्युअल फंड्स होते. 2 स्मॉल कॅप फंड्स, एक मिड प्लस लार्ज कॅप कंबाईंड फंड. म्हणजे प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन नव्हतं, कमोडिटी एक्सपोजर नव्हतं, फॉरेन इक्विटी एक्सपोजर नव्हतं. म्हणून आम्ही पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चर करून 6 फंड्स ॲलोकेशन केले. त्यामध्ये एक लार्ज कॅप, एक मिड कॅप, एक स्मॉल कॅप, एक कमोडिटी ETF आणि 2 फॉरेन इक्विटी फंड्स असे ॲड केले. याचा फायदा म्हणजे कोणत्याही मार्केट कंडिशनमध्ये पोर्टफोलिओ स्टेबल राहण्याचा प्रयत्न होतो. गॅरंटी नाही, पण रिस्क बेटर मॅनेज होते. तर या रिस्ट्रक्चरिंगमुळे मंथली टॅक्स 8,000 रुपयांनी कमी झाला. मंथली इन्शुरन्स प्रीमियम 4,500 रुपयांनी कमी झाला. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन सुधारलं. टोटल SIP 12,500 रुपयांनी वाढली आणि एकूण 17,500 रुपयांची मंथली SIP झाली. आता ही SIP त्यांनी डिसिप्लिनने चालू ठेवली आणि दरवर्षी फक्त 10% स्टेपअप केला. तर पुढच्या 15 वर्षात 1.5 कोटींपेक्षा जास्त ग्रॉस कॉर्पस तयार होऊ शकतो. त्या कॉर्पसमधून
मुलांचं एज्युकेशन प्लॅनिंग होऊ शकतं. आणि रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल विचारलं असता त्यांचं म्हणणं होतं की त्यासाठी ते प्रॉपर्टी इन्कमवर डिपेंड आहेत. म्हणजे योग्य प्लॅनिंग केल्यास नवीन पैसे कमावण्यापेक्षा आहे त्याच पैशांचा योग्य वापर करूनही मोठा फरक पडू शकतो. अशा प्रकारे आम्ही आमच्या क्लायंटचं फायनान्शियल पोर्टफोलिओ सुधारलं. तुम्हालाही तुमचं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून घ्यायचं असेल, टॅक्स वाचवायचा असेल किंवा इन्व्हेस्टमेंट्स योग्य रचायचे असतील, तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.